अवकाशी
असे जागरण कुठे कुठे होतात? असे जागरण गोंधळ हालांबरी पालटेंबरी माहुरगडी नळदुर्गी सातारी कोल्हापुरी तुळजापुरी जेजुरगडी राहिले सायले भोळ्या भक्ताच्या घरी होतात. या भोळ्या भक्तारी या मंदिराजवळ काय केली? धनदे गणदे पाठीपुत्र लक्ष्मी दे दिले असतील त्यांना म्हातारे कर. एकाचे 21 कर पाचाचे 25 कर. भोळ्या भक्ताच्या घरामध्ये व्यवसायामध्ये बडकते मागतात आणि असंच हौसे नवसेचे जागरण गोंधळ कराड असे भराड गोंधळ जागरण भक्ताच्या द्वारा पुढे होऊ दे आणि असाच चपट्या तोंडासाठी तेल घालायला बसू दे. बाई चपटे का काय बाई काय बोलताय तुम्ही? आम्ही आतापर्यंत भराड केला गोंधळ केला परंतु ह्या दुट्याला एका शब्दाने दुखावलं नाही. तुम्ही आले तर आल्या उशिरा आल्या आणि शिवाय डायरेक्ट तुम्ही म्हणता चपट्या तोंडाचा. हो चपट्या एकच झालं. हो या जोट्याला का वाईट बोलू नका. तिने किती पळ्यात तेल जाळलं कोणाला आहे का? अजिबात नाही. ज्याच्या कोणाला ते सेवा आहे त्यालाच ती घडणार. त्यांनी काय दाखवले आपल्याला देव दाखवले शिव आणि शक्ती यांच्यावर उलट पाडलेला आहे तेव्हा आपले देव दिसले आहे की नाही? हो या ड्युटीला वाईट बोलू नका. काय या ड्युट्याचे डोळे जशी गुडगुडीची बघा सारखा मिची मिची करतोय. सारखा मिची मिची करतोय. त्याचे दात कसे? जशा भवनीच्या कुड्या ताबुताच्या रड्यात म्हशीच्या वरगड्या. ड्युट्या बसलाय कसा? आला जरा त्याच्या पॅन्टीमध्ये शिरलाय जुरा या जोड्याला का वाईट काही वाईट बोलू नका. समर्थाची गादी भरलेली आहे. मग ह्या देवाला सांगा कडे पाठा सोडा नळ सोडा नळदुर्ग सोडा गड जिजुरी सोडा माझा घरी आज जागरणाला या.
माये जनतेतून निर्मळ गंगा माये जनतेतून निर्मळ गंगा माये जनतेतून निर्मळ गंगा माये जनतेतून निर्मळ गंगा काही भक्तावर तुपा मारू वारे रे हरी हा काही भक्तावर तुपा मारू वारे रे हरी हा घोड्यावरती होऊनी स्वर ढवळा घोडा पिवळा रंग बालू म्हाळाचा घेऊनी संग आणि कपाळा लावूया भंगा. आणि देव आले घोड्यावरती होऊन अवतार कोणाचा आहे? शिवशंकर अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा झाला. तो कधी झाला? मार्गशीर्ष महिना चंपाषष्ठी वांगीसटीच्या दिवशी या देवाने मार्तंड भैरवाचे रूप धारण केले. मणी आणि मल्ले दैते ह्या भूतलावर बाकी असताना या शिवशंकराने मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. बरोबर आहे. तो कधी केला? कधी हो? चैत्र महिने. चैत्र महिना मग मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. त्या शिवशंकराने काय केलं? गळ्याचा सर्प होता, त्याला गाठा तयार केला, एक कमंडल होतं, त्याचा कोटंबा केला, जी व्याघ्रबाई होती, त्याची लिंग भंडारी केली, जो खडग होता, जो खडगर खंडा होता, जो त्रिशूळ होता, त्याचा काय केला? खडग खंडा केला, म्हणजे तलवार तयार केली. वा वा. आणि जो नंदी होता, त्याचा शाव करणं वारू म्हणजे घोडा तयार केला. घोड्यावर देव स्वार झाला, दैत्याचं खंडन झालं. बरोबर आहे. काढून अंगाची ज्योत भस्म केली भंडाराची. पहा रोकडे प्रचिती ऐका मल्हारी देवाची. मल्हारची प्रचिती कशी? हा नोकरी जी त्याला नाही त्याचं चाटून हाती घोळ घेऊन पाच घरी वारी मागायला पंचतत्वाची जिजुरी आत्मा नांद तो मल्हारी. जो काय भंडार नको म्हटला, त्याच्या देवारी जाऊन बसला, पुष्ट नष्ट चंद्र मार दरबारी भरला, त्याला सेवेशी लावला. देवा देवा तुझी मी केली सेवा, घडली नाही कधी आणि गुंतलो प्रपंचामध्ये. बालपणे व्यर्थच गेले विषयाच्या नादी, हात जोडी ते पदर पसरते, नकाई रागा दिसला असं तर वा वा. काय बोलला का काय माहिती? देव काय झोपलेले का? हे काय झोपले का? आतापर्यंत जमलेले होते, अगोदर काय झालं? आता आपण त्यांना जागा केले. जागा केली. नाही हो, अगोदर काय झालं? भलाड झाले. वा वा. अगोदर काय झालं? आधी नाथांचं भराड झाले. भराड काय करायचं? अहो भराड काय करायचं म्हणजे या जोडीच्या संसारामध्ये या परिवारामध्ये भरभराट व्हावी म्हणून नाथांचं भराड करणे हे भक्ताचं आद्य कर्तव्य आहे. आणि जगदंबेचा गोंधळ म्हणजे काय? अहो गोंधळ म्हणजे काय? आपल्या घरातला गोंधळ, परिवारातला गोंधळ नाहीसा व्हावा म्हणून या जगदंबेचा गोंधळ घातला जातो. हो, ऐका नाही. हा गोंधळ असा करायचा, असा लग्न मुंज वास्तुशांती हौसाचा नवसाचा वा. आपल्या मनाला वाटलं. अहो आजकाल काय झाले माहिती का? लग्नाचा 25वा वाढदिवस झाला गोंधळ. ऐका नाही. हो. आणि वाढदिवसाचा पण गोंधळ घालतात. आनंद झाला, आनंद झाला तरी गोंधळ घालतात. मुलगा अमेरिकेला जाणार आहे म्हणून गोंधळ घालतात. किंवा मुलगा अमेरिकेवरून परत येणार आहे तरी गोंधळ घालतात. भारतामध्ये येणारे घरी हा. पाच नामाचा गोंधळ बघा. हे पाचंगे आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. आम्हाला फोड येतात, पाचंगे हळदी काटे. हा. माझा मुलगा अमेरिकेतून आलेला आलेला आहे, आहे. पाच नामाचा गोंधळ घाला. घालायचा, मंडपाचं जागरण घालायचं. वा 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 वा. दाढे आपले हो ऐकायचं. वा वा. बरं का? दर वर्षाला गोंधळ असतो. गोंधळ असतो. हो. मग आणि तिसरं म्हणजे काय? काय हो? खंडोबाचं जागरण. जागरण. जागरण काय करायचं? झोप येत नाही म्हणून. अहो, तसं नाही. मग नवखंड पृथ्वी, 9वा खंड काशी आपण जर फिरून आलो आलो. प्रत्यक्ष देवरी काय चांदी सोन्यारूपी टाक आहे. हे जागृत करण्याकरता असं 5 नामाचं जागरण घालावं लागतं. वाघ्या मुरळी बोलवावे लागतात. हे देव जागृत करावे करावे लागतात. वाघ्या मुरळी आले द्वारी, त्यांना वाढावी वारी. आणि माझ्या मल्हारीची वारी. वारी असा मल्हार माशा कांता आहे. आहे. ऐक ना, अजून कशी आहे एवढं सांगितलं पाहिजे. या. मलुखान पाड पर जोतडे मलुखान पाड पर जोतडे मलुखान मैदान पाड पर जोतडे मलुखान
मनुखा पहाड पर ज्योत खडे मनुखा हात ताड उंच पर्वत सृष्टीवर दोर हो आनंद कधी राजा गिरजा शंकर कारागिराने देवळ बांधलं बहुनक्षीदार 3 बाजूला 3 दरवाजे नंदी आहे समोर आणि जेटीतून गंगा वाहती महाती सत्वर आणि भावल्यावरती देवाचं लागत लग्न कधी लग्न लागतं कधी पौष पौर्णिमा वा वा ह्या भूतलावर 3 भक्त होऊन गेले कोण कोण ते खैऱ्या हुलम बरोबर आहे आणि पालय गवळ आणि नाथांचे भक्त कोण कोण कमळाचे भक्त वा 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 त्या पालय गवळीने इतकी अशी भक्ती केली वयाच्या 9 ते 90 पर्यंत बरोबर आहे इतकी भक्ती केली हो सासरवाशी ही पाटलाची मुलगी सावकाराच्या घरी तिचं लग्न झालं आणि सासरीला जाच नको मला बाई तुमचा आत्याबाई जाच बरोबर आहे हा तिचा जाच जे सुरू झाला तिने काय करायचं बरं का ढोरं घ्यायची शेळ्या मेंढ्या घ्यायच्या रानामध्ये जायचं बरं का बरोबर तिला डबा म्हणजे काय बरं का शिळी भाकरी आणि नारळाची करवंटी त्याच्यात पाणी बरं का ती न्यारी घ्यायची आणि रानामध्ये जायची तर याच्यातून काय व्हायचं त्याची कपिलबाई होती वाण गाय म्हणतात वाण गाय तर ती विचार केला की ही गाय ना ही जाती कुठं म्हटल्यावर त्या गायीने काय केलं की दुधाची धार आहे ना सोडली धार का सोडली तिने पाला पाचोळा बाजूला केला शिवपिंड मग तिने काय केलं त्या शिवपिंडीला अभिषेक केला आणि जे जवळ तिच्या काय होतं त्याचा नैवेद्य दाखवला अहो बघा असं मुख्य जनावर देखील या देवाची भक्ती करताय हे तिने पाहिलं आहे का नाही पण पालाई गवळीने देखील तशी सेवा केली मग या देवाची तर वयाच्या 9 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत देवाची सेवा केली वा वा आणि सेवा केली शेवटी ठिकाणी भगवंताला आता का मला सेवा तुमची करवत नाही माझं वय झालंय मग एवढं असताना देव शिवशंकर त्यांना प्रसन्न झालेले पार्वती म्हणली की अहो स्वामी तुमची भक्ती नाही प्रसन्न व्हा काय मागणी करा द्या मग शिव पार्वती साक्षात तिला प्रसन्न झाले साक्षात चतुर्भुज दाविले आणि जन्माचे दोष पातक हरले मग त्या रूप दाखवलं पालाई हो तुला काय पाहिजे जेव्हा मला काही नको दागिने भरपूर आहे वाडा आहे पण मला त्याचं काही नको नाही तुम्ही फक्त एक काम करा काय करायचं तुमचं जे लग्न आहे ते माझ्या दारात द्या वा 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 मग ते लग्न कधी लागतं षष्टीला लागत लग्न केलं मार्तंडाला जिजाबाई करवली हळद लावली अंगाला लग्न पत्रिका धाडील्या भक्त जनांना आणि पौष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी यावे लागणार पौष पौर्णिमेच्या दिवशी ते जातात आडी काढतात जेजुरीला काय खोबऱ्याचे तुकडे पण तिकडे काय गोटे वाट्या अर्ध्या ज्याला ती तब्येत असं असेल ना त्याने कुठं जायचं तिथं जायचं पालीच्या यात्रेला जायचं आणि गोट्याचा मारा स्वतः घ्यायचा असं तब्येत होणार आणि माई म्हणत कालचा गोट्या होता आज कसा भांड्या झाला बरोबर मग पाली कशी आहे मी सांगितलं पाली अवालीकड पाली पलीकड टेंब चल जाऊ पालीच्या यात्रेला भेटूया मल्हारी देवाला 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 चल जाऊ पालीच्या यात्रेला भेटूया मल्हारी देवाला
इथं येतोय ना आणि चला जाऊ भेटू द्या मल्हारी देवाला. मग भक्त लोक जातात देवाला फटा खोबरं उडवतात आणि हे झालं पालीचं महत्व. आता जेजुरी जेजुरी ना हो. आता मग तिथून जे निघाले लग्न कुठं लागलं नळदुर्ग वा वा त्या रानामध्ये लग्न लागलं आणि जेजुरगडाचा आनंदाने राज्य बघतात. बरोबर आहे. तर त्या देवाने बानुबाईला वचन दिलं की तुझ्या चंदनपुरी येईल तुझी लग्न लागली आणि तुला गड जेजुरी घेऊन ये. ऐका नाही बरोबर आहे. मग त्या बानुबाईला विचार पडला अजून काय देव आले नाही ऐका नाही हो. आता देव आले नाही पण तिने विचार केला काय हो बरं का बानून काय गेलं चंदन गडा घातल्या डायरेक्ट जेजूर गडा बांधली आकाश मार्गाने आली. जेजुर नगरी अजब गुजरी जेजुर नगरी अजब गुजरी नाने मार कंठ मल्ला नाने मार कंठ मल्ला नाम घेता विघ्न हरती काळ कापती धरा धरा जेजुर नगरी अजब गुजरी जेजुर नगरी अजब गुजरी नाने मार कंठ मल्ला नाने मार कंठ मल्ला नाम घेता विघ्न हरती काळ कापती धरा धरा जेजुर नगरी अजब गुजरी जेजुर नगरी अजब गुजरी नाने मार कंठ मल्ला नाने मार कंठ मल्ला नाम घेता हरती काळ कापती धरा धरा जेजुर नगरी अजब गुजरी जेजुर नगरी अजब गुजरी नाने मार कंठ मल्ला नाने मार कंठ मल्ला नाम घेता हरती काळ कापती धरा धरा स्वदेशी बैसला कैलास स्वदेशी बैसला कैलास स्वदेशी बैसला कैलास स्वदेशी बैसला कैलास दुई बाजूला शोभते वंदन दुई बाजूला शोभते वंदन मसाई बनाई दुगिया ललना मसा बनाई दुगिया ललना मसा बनाई
गोविंद मल्हार नाम घेता विघ्न हारती आणि काळ कापती ठरा ठरा. या मल्हारचं नाव जर घेतलं तर हा काळ कापतो ठरा. ऐका नाही सगळं विघ्न पडतं लगेच. हा भंडारा साधा नाही. 52 करतो सोनं सोनं. चिमूट बरोबर भंडारा व्हायला लावला हो. आणि सरळ मार्ग आड मार्गाचा चालला तर सरळ मार्ग दाखवणारा हा मल्हार आहे. मल्हार माळशा कांता. बरोबर आहे. ऐका नाही खरंय. या शिवशक्तीला कधी विसरायचं नाही. ऐका नाही वर्षातून एकदा तरी ह्या देवाला जावं जायचं, नमस्कार करून यावं आणि भंडारा उजळायचं. एळकोट जे मल्हार म्हणायचं. हो कोळा धर्म कोळाच्या कुलदेवतेची शांतता भावी केली म्हणजे हा भराड गोंधळ जागरण आहे. हा विधी आहे. बरोबर आहे. असा ऐका नाही बघा आईंनी देखील मल्हारीची वारी दिलेली आहे. आणि सरांनी देखील मल्हारीची वारी दिलेली आहे. सुख प्राप्त करावं, दुःख दूर करावं आणि त्यांच्या मनातली काय इच्छा आहे ती परिपूर्ण करावी. मग दानबाई जिजूर गाडावर आली आणि गाडाचे लक्ष घोड्या आणि मोगरे यांनी पाहिलं ही दुसरी तिसरी नसून आपल्या गाडाची मालकीने त्याला 8 आण्याची परवानगी दिल्यावर बारोबाई का म्हणती तुम्ही जागे आहात की झोपले का? दोन्ही नेत्र झोपलं, अंधोरी जागा आहे. तू कोण कोणाची? मी धनगराची भानू. तुझं इथं काय काम आहे? जेव्हा तुम्ही मला वचन दिलं होतं तुम्ही चंदनपुरी येता माझे लग्न करता आणि मला गड जिजूला घेऊन त्याच वचनाची आठवण करून देण्यासाठी मी चालले. तुला जर या माणसांचं पाहिलं ना तर तुमच्या दोघीचं होईल कडाक्याचं भांडण. बरं का? तर तू एक काम कर, मी तुला वचन देतो ना, हे वचन घे. 8 दिवसाच्या आत तुझ्या चंदनपुरी येईल, तुझी लग्न लावली, तुला गड जिजूला घेऊन येईल. मग बाणबाई निघाली, रंगीत खांबामध्ये गुप्त झाली. देवाने काय केलं, येड्याचं सोन घेतलं आणि दसकूर जागे झाले. बानो बानो करू लागले. बरं का? माझं म्हणती हो देवा काय चाललंय का तुमचं? हा तुमची इथे लग्नाची बायको तिथे उभी असताना ही बानू म्हणून काय करताय? कोणी बानू? माझा मल्हार वेडा झाला बाई माझा मल्हार वेडा झाला बाई बानू नाही बानू नाही बानू नाही ना पिटवा केला बाई बानू नाही ना पिटवा केला बाई बानू नाही ना पिटवा केला बाई माझा मल्हार वेडा झाला बाई माझा मल्हार वेडा झाला बाई बानू नाही हे पण नोकर तेऱ्या मंकाळ्या की बाणोबाईने आपलं सांगितलंय काय नाही. अहो कंटिन्युटी होते ना. बानू स्वप्नामध्ये आली त्यानंतर देवा अहो तुम्हाला फार बानूची वेळ लागली. आता त्या बानूचा घडाला असेल तुम्हाला विसर पडावा म्हणून आपण दाटीमुटीचे डाव खेळू. बरोबर आहे. सारीपाटाचे डाव खेळ. काय करायचं? हो मग 3 डावांची हारजीत झाली. ऐका नाही मग काय झालं? मग ती कळ कोणाला कळाली? नारद मुनीला. नारद मुनी. बरं का? नारदेचा काका आणि बोराटेचा पेटा. 3 ताळामध्ये गमत करत असताना त्याने विचार केला की जिजूर गडावर जावं आणि शिवशक्तीचं दर्शन घ्यावं. नारायण 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 यावे महाराज यावे. बघा ना देवाला वेळ लागला म्हणून आम्ही दाटीमुटीचे डाव खेळतो. हे कोणी खेळायचे? कुणी खेळायचे? आदिती भैराजी गोसावी गारोडी फकीर ह्या लोकांनी खेळायचे. आणि तुम्ही 3 डावाचे हार जितीचे डाव खेळायचे. बरं का? तुम्हाला जर महाराजांनी जिंकलं बरं का तर तुम्ही काय करायचं? हा 5 पैसा काढायचा आणि गाडा घरी मध्ये. पण तुम्ही जर महाराजाला जिंकलं देवा तुम्हाला घर बसल्या बांधून देणार. मग काय करायचं? चालेल आम्ही असे डाव खेळतो. मग 3 डावाचे हार जितीचे डाव झाले. देव 3 डावामध्ये हरले आणि देवाने काय केलं? 5 पैसा काढला आणि घराघरी निघून चालले. वाटेत पण भेटली मेवणे एवढे इकडे प्रधान. प्रधानजी नमस्कार देवा. नमस्कार. कुठं चालले तुम्ही? कुठं चाललं? शूटिंगला. काय अवस्था झाली तुमची? मागच्या टायमाला काय उभा होता तुमचा? काय ते कपडे 5 पोशाख होते अंगावर. भरगच्ची पायजमा अंगामध्ये जमा लिंगकार गळ्यामध्ये डोल पठार लिंगा वाळी कानी सवडा मुदीवर खडा नका जास्त ऐका नाही. 5 पोशाख कुठे गेले? 5 पोशाख. 5 पोशाख तुमची बहीण तिच्याबरोबर भांडण झालं. मग मी चाललोय गाडा खाली रागाने निघून. त्याच्या जाऊ नका द्या. मी चाललो कुणाला जेजुरीला. तुम्ही जायचं वरती. मी काय कर माझा बाईकडे जाऊ जा आणि 5 पैसे घेऊन या. माझा बाई देव कुठे?
देव आताच आमचं देवाचं माझं आता खेळलो आम्ही. सॉरी शिकरायला गेले नाही का? बरं या देवाने आता मला वाट्या देव भेटले. देवाने पोशाख मागितलाय. हा घ्या पोशाख. देवा हा पाठी पोशाख घ्या आणि तुम्हाला गाडावर बोलवला. तर मी असा काय येणार नाही. आता मी चाललो चंदनपूरला. पण देवा ह्या लोकांना तुम्ही गेले तर चंदनपूरचे 9 लक्ष धनगर तुम्हाला ओळखल्याशिवाय राहणार. तर तुम्ही काय झालं कसा घरात पाहिलं. मग देवाने 80-90 वर्ष धारण केलं. देव नटला रूप पांढरला धनगर बाणा हाती काठी कावळ्या चरती घातल्या वाडा. लोक हाले की मान पायी चालवे ना. आता पाय वाकडा असाच केविल वाडा. गेला धनगराच्या घरी धनगर लोक कारभारी म्हणजे राम राम म्हणणारी मला ठेवावा चाकरी मानुनी करवली सोयी आणि नित्याने वळव्या मेंढ्या ताकखाने खाई. मग देवाने 80-90 वर्ष धारण केलं. बानोबाईचे नोकर पिऱ्या मांग हे पाहिलं. अरे आपल्या बानोबाईने सांगितलंय की गाड्याची गरज आहे. बरोबर गडे आपल्याला ऐकता मिळायला आहे. देवा बरं का हे गावडा आमची मालकी बानोबाई. हो मग बोलवलं. 12 वर्ष या बानोबाईच्या घरी देवानी चाकरी राहिली. हो हा काय करायचं. मग त्या बानोबाईने काय केलं सांगितलं घे 9 लक्ष मेंढ्या घ्यायच्या घेणं नदीवर जायचं आणि बघायच्या पक्कासारख्या स्वच्छ धुवायच्या. देवाने ऐकलं. बरं का बाणचा शब्द पडला देवाच्या कानी. बरं का देवाने काय 9 लक्ष मेंढ्या नेल्या. आधी देवाने विचार केला एक दिवस 2 मेंढी धुवत गेलो तर देवान काय दिवस पुरायचा नाही. असे 12 वर्ष झाले. बरं का चमत्कार दाखल्याशिवाय बानोबाई नमस्कार करणार नाही. मग देवाने काय केलं 9 लक्ष मेंढ्या बानोबाच्या मारून टाकल्या आणि हे तुरीच्या झाडाखाली बानोबाच्या भाताची वाट मग दाशी म्हणली हो हे बानोबाई अगं तो गावडा कामाला ठेवलाय. पण दासी त्याला खूप भूक लागली असेल चल आपण घेऊन अगं चल ग बाणू जरा जरा मेंढ चरतील धीर जरा चल 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 पायू चल चल माझ्या भाकरीच्या न्यारी बडा चल ग बाणू जरा जरा स्वयंपाक भरली पाटी हाती अमृताची घट्ट दुधाची वाटी आणि चंदनपूर सोडून गंगेच्या काठी असुदाचे वाहते पोरं पाळावेला दृष्टी धागाची चांदणी गगनी सांगेरी गोष्टी निराकार मध्ये ज्योत रक्त गोमटी वा स्वरूपाचे तुटके तारे पाळण्या दृष्टी पाहुण्यांचे पाहिलं हे गंगा आलेला का. आणि हे काय या म्हाताराने माझ्या मेंढ्या धुवायला सांगितल्या आणि ते पाहतेस का त्या इथे सारे माझ्या मेंढ्या मारून टाकल्यात त्यांनी. बानू तो म्हातारा कुठे आहे. अरे म्हातारा इकडे आहे. काय रे तुला काय काम सांगितलं होतं मी सांगितलं होतं माझ्या मेंढ्या सगळ्या घेऊन सांगितलेली सगळी कामगिरी मी बजावलेली आहे. अशा पद्धतीने केल्या. हो अशाच. ते काय नाही माझा सारा संसार बोलला असतो. बरोबर ते काय नाही आता माझ्या मेंढ्या होत्या तशा जिवंत का नाही तर तुझी सुद्धा तशीच गप करून टाकतात. बर का बाण जो शब्द पडला देवाच्या काळी मोठ भरली भंडारा बानोबाईच्या 9 लक्ष मेंढ्या त्या जिवंत केल्या. तशा मेघाच्या धाऱ्या चौकडून यावे तशा मेंढ्याच्या झुंडीच्या आल्या. बरं बानोबाईची मेंढी होती एका रंगाची. देवाने केल्या 5 रंगाच्या लाल हिरवी पिवळी कबरी बांडी गंगेवर पिठी पाणी पडल्या मुरफटकंडी. धन्य धन्य देवा तुमच्या आगादा कारणी मजासाठी झाडाला वारा वाहिले पाणी मजासाठी झाला शरणी भिन्नता वडी. देवा हे तर तुम्ही अगोदर दाखवलं असतं हे रूप तर तुम्हाला माझ्या वडिला खात्री करायची गरज पडली नसती. बरोबर आहे. हो बानोबाई आता तुझ्या मेंढ्या घेऊन गेल्या आता घोड्यावरती बस जाऊ. नाही देवा मी अशी थोड्यात बसून आले तर माझी संघ दंगल म्हणजे बाजू उठली मातली चाकरा बरोबर पळून गेली. तसं नको व्हायला. मी माझ्याबरोबर गावात चला रिसर मला लग्नाची मागणी घाला माझी लग्न करा आणि मगच मला जेवण. मग देवाने विचार केला चंदनपुरामध्ये गेले त्या मेंढी पारावर आणि बानोबाईच्या देवाचं लग्न त्या मेंढी पारावर लागतं. Ah
आम्ही परवा भेटलो सांगत होतो काय काय खावं मनोजचं बोलणं झालं ब्रेकफास्टसाठी ग्राउंड फ्लोर